केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बँकेच्या कर्जाबाबत केलेलं एक विधान सध्या चांगलं चर्चेत आहे। सर्वसामान्य लोक जे कर्ज घेतात ते प्रामाणिकपणे फेडतात, पण श्रीमंत लोक बँकांचे पैसे बुडवतात असं वक्तव्य नितीन गडकरींनी केलंय। फिर धीरे धीरे उनने शुरू किया, तब 300-400 ई रिक्शा सब पेमेंट बहुत अच्छा करते हैं। गरीब आदमी रेगुलर पैसा देता है, डिफॉल्ट में बड़े आदमी जाते हैं। ये दुर्भाग्य से रिकॉर्ड से सिद्ध होता है। पर पैसा जो होता है वो धनवान आदमी को पहले मिलता है और गरीब आदमी को देते समय बहुत झंझट होती है। तो स्वाभाविक रूप से ऐसे छोटे छोटे लोगों के जीवन को बदलने का काम कोऑपरेटिव बैंकों ने किया है। इंधनाची बचत करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी विमानाचा वापर टाळलेला आहे। रस्ते मार्गे मुंबईहून पुणे तसंच पुणे ते मुंबई प्रवास त्यांनी केला। कनेक्टिंग लिंक मार्गे त्यांनी हा प्रवास केला। पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत काटकसरीचा निर्णय घेण्यात आलाय। बातमी आहे गोंदियामधली। गोंदियाच्या देवरी तालुक्यामधल्या डोंगरगावमध्ये झालेल्या हत्येचा उलगडा 8 महिन्यानंतर झालाय। 28 वर्षांच्या अंतिम खोटलेनं बँकेचं कर्ज फेडू शकत नाही म्हणून स्वतःच्या आत्महत्येचा बनाव केला होता। यासाठी त्याने शेजारी राहणाऱ्या चंद्रकुमार सराटेंची हत्या केली आणि त्यांच्या मृतदेहावर स्वतःचे कपडे घालून खिशात ओळखपत्र ठेवली आणि मृतदेह रेल्वे ट्रॅकवर फेकून दिला। त्यानंतर जवळपास 8 महिने तो नागपुरात लपून राहिला, पण सराटे कुटुंबियांना संशय आल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार केली आणि संपूर्ण प्रकार उघडकीस आला। अंतिम खोटलेनं बँकेकडून कर्ज घेतलेलं होतं आणि कशा पद्धतीने हा बनाव रचला आपण बघतोय। अंतिम खोटलेनं बँकेकडून 5 लाखांचं कर्ज घेतलेलं होतं आणि पोल्ट्री व्यवसायामध्ये 5 लाखांचं नुकसान झालं। 5 लाखांचं कर्ज घेऊन त्याने पोल्ट्री व्यवसाय सुरू केला, मात्र तिथे नुकसान झालं आणि कर्ज फेडता येत नाही म्हणून त्याने स्वतःच्याच खुनाचा कट रचलेला होता। शेजारच्या चंद्रकुमार सराटेंना त्यानं हेरलं होतं आणि रेल्वे ट्रॅक शेजारी नेऊन त्यांना दारू पाजली। त्याच्यानंतर सराटेंची गळा दाबून हत्या केली आणि मृतदेह रेल्वे ट्रॅकवर फेकून दिला। सराटेंच्या शरीरावर स्वतःचे कपडेही घातलेले होते जेणेकरून त्याने स्वतः आत्महत्या केल्याचं दिसावं। स्वतःचं आधार कार्ड, एटीएम सुद्धा सराटेंच्या खिशामध्ये ठेवलेलं होतं आणि आत्महत्येचा बनाव रचून तो तिथून फरार झाला। मात्र घरच्या दिनांक 28/8/2025 रोजी त्यांच्या राहते घरून उचलले, त्यांना दारू पाजली। त्यानंतर बामणी रेल्वे गेटजवळ त्यांचा दुपट्ट्याने गळा आवळून त्यांचा खून केला आणि त्याचे प्रेत हे रेल्वे पटरीवर टाकून दिले। त्यावेळी आरोपीने त्याला स्वतःचे कपडे घातले, त्याच्या खिशामध्ये स्वतःचे आधार कार्ड, एटीएम कार्ड आणि इतर कागदपत्रे टाकली, जेणेकरून आरोपी हा स्वतः मरण पावला आहे असा बनाव करण्याचा आरोपीने प्रयत्न केला।